नमस्कार मंडळी, मी मदाच्या गावचं स्वरूप प्लेनकर स्वरूप ब्लॉगमध्ये आपला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। तर मंडळी ऐकलास काय? तर मंडळी मी आज पाडगावपासून 10 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या भटवाडी या गावात इलय। आज त्याची सातेरी देवीची जत्रा असा आणि ती जत्रा दरवर्षी दत्त जयंती दिवशीच असता। तर ती तुमका जत्रा आता मी दाखवतोय, तर बघा सगळ्यांनी। मागच्या 1 महिन्यापूर्वीच त्रिपुराई पौर्णिमेक आमची पाडगावची जत्रा झाली, पण काही कारणांमुळे माका त्या जत्रेची व्हिडिओ करता येऊक नाही, त्यामुळे मी आज तुमका ही जत्रा सगळी दाखवतोय। चला तर मग आता तुमका सगळी जत्रा मी फिरून दाखवते। जत्रेत काय काय इला ता दाखवते, कसली कसली दुकानं असत ह्या पण दाखवते, पूर्ण मंदिर तुमका दाखवते। परत मंडळी या आमच्या गावापासून 11 किलोमीटरवर असलेला तांब्याचेवाडी गाव असा, तर त्याच्या त्या सातेरी मंदिरात आज जत्रा असा। तर ती जत्रा तुमका आता मी दाखवतोय सगळी। हय सातेरी देवीची ओटी, तसे नारळ दिले जातात आणि सगळ्यांचे नवस बोलले जातात त्या ठिकाणी। ओटी भरण्याची कामं आता चालू असत। तर या ठिकाणी देवाचे खांब साडे नेसून लावले जातात। प्रत्येक घराण्यावर असतात ते, प्रत्येक घराण्याचे वेगवेगळे असतात। या ठिकाणी मंदिरासाठी वर्गणी गोळा केली जातात, जत्रेची देणगी आणि या ठिकाणीच देतात। या ठिकाणी देवीची पालखी ठेवलेली असा, ती थोड्या वेळान मंदिराच्या भोवती फिरवतले। मंदिराच्या आजूबाजून इतर पण देवस्थानं असत, त्यातला या लिंगेश्वराचं मंदिर, अशी बरीच मंदिरं असत। या मंदिराच्या बाजून मेन सातेरी देवीचं मंदिर असा, त्याच्या आजूबाजून अशी बरीच मंदिरं असत। तसाच या दांडेकरांचा मंदिर असा, या दांडेकरांच्या मंदिरात आता येईल। अजून अशी बरीच मंदिरं असत। तसाच या एक वैभव लक्ष्मीचा एक मंदिर असा। त्याचबरोबर या ठिकाणी बऱ्याच प्रकारची या ठिकाणी दुकानं पण या ठिकाणी खूप लागली यावर्षी। या ठिकाणी महालक्ष्मी स्पेशल बेळ टोपले ते सुद्धा या ठिकाणी इले, त्यांचं भाईचं दुकान या ठिकाणी असा। लहान मुलांची खेळण्यांची दुकानं पण असत या ठिकाणी। खाज्याचा एक दुकान या ठिकाणी लागला। खायना इलात हो तुम्ही? खायना इलात? मानगावसून इलात? ओके ओके, दरवर्षी येतात? हां ओके ओके। किसना कसो काय? किसना ओळखीचो असा काय? किसना रांगण्यात गेल्यावर मदत करता ना आमका सगळ्या। तसा श्री महालक्ष्मी खाजा या नारुळगावचे ताई शेट्टी सुद्धा या ठिकाणी यावर्षी इले, दरवर्षी येतात त्या ठिकाणी। कसा हो खाजा? खाऊन भूक चलता ना एक? हां बरा हो। काय नाही, खाजा घेऊया म्हटलं। देवा 1-2 पाकिटा देवा खाज्याची। ही 2 देवा। हो नाही, हीच 2 देवा। ह्या साखरेचं असं ना, गुळाचीच देवा 2। आणि काही काय आणलात? हां हां तुम्ही या कधीपासून चालू केला? तो हार्डवेअर सोडलात काय? बाबल्या मामाचा दरवर्षी दुकान असता, यंदा पण घातल्याने या ठिकाणी। दूध दे 1 ग्लास। अरे तुम्ही कधी इलात?
होय का आता जाताना लगेच होय का बघूया आता थोडं वेळ आणि थोडं वेळ थांबतले जातले मग काय म्हणतो हो आता येईल कधी इलात तुम्ही जत्रेत कधी इलात आता थोड्या वेळान पालखी बाहेर काढतले काय म्हणतोस काय झालंय हो हे तू लावलंयस का गोबी मंचुरी मग कोणी होय का दरवर्षी बायकांका हळदी कुंकू पण असता या ठिकाणी यंदा पण असा काय गो कोण कोण इलात काय रे कधी इलं आता इलं पप्पा इलेत आता वेळ झाली सा पालखी बाहेर काढूची तर पालखीतना सातेरी देवीची मूर्ती मंदिराच्या भोवती आता फिरवतले चला निघूया काय हे निघूया रे पालखी झाल्यावर जाऊया चलत चलत तर आता पालखी फिरून झालेली असता आता पालखी देवळात येऊन पोहोचले थोड्या वेळात नाटक चालू होतं नाटकवाल्यांची गाडी इलेली असा आता थोड्या वेळात मोरेश्वर पारंपरिक दशावतारी नाट्य मंडळ मोरे उपमोरे वाडोस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांचा नाटक असं थोड्या वेळात नाटकवाल्यांनी मेकअपचा काम या ठिकाणी चालू केल्याने दोघांनी तरी बाकीचे अजून झोपले कारण अजून नाटक चालू खूप वेळ असा
चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन व्लॉगसाठी सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.